शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार. राज्यातील शासकीय तसेच पात्र कर्मचाऱ्यांसाठी आजची ही अपडेट अत्यंत महत्त्वाची आहे. कारण महागाई भत्त्याबाबत शासनाकडून एक महत्त्वाचा निर्णय समोर आला आहे आणि या निर्णयाचा थेट परिणाम आपल्या वेतनावर होणार आहे. विशेष म्हणजे महागाई भत्त्याच्या दरामध्ये काही टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. ही वाढ नेमकी किती आहे, ती कोणत्या कालावधीपासून लागू करण्यात आली आहे आणि त्याचा प्रत्यक्ष आर्थिक फायदा कर्मचाऱ्यांना कसा मिळणार आहे, हे शासन निर्णयामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र यातील एक महत्त्वाची बाब ही वाढ केवळ पुढील वेतनापुरती मर्यादित नाही. मागील कालावधीतील फरकाची रक्कम देण्याबाबतही शासनाचे निर्देश दिलेले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या खात्यात प्रत्यक्ष किती फरक पडू शकतो याची उत्सुकता नक्कीच निर्माण होते आहे. शासनाच्या निर्णयानुसार सुधारित महागाई भत्ता 58% 60% करण्यात आला आहे. हा बदल 1 जानेवारी 2026 पासून लागू करण्यात येणार आहे. 1 जानेवारी ते 30 जून 2026 या कालावधीतील थकबाकीबाबतही महत्त्वाची तरतूद ही करण्यात आली आहे. आता प्रश्न असा आहे की ही थकबाकी नेमकी कशी मिळणार, कोणत्या वेतनासोबत तिचे वाटप केले जाणार आणि ऑगस्ट महिन्याच्या वेतनामध्ये याचा नेमका कसा परिणाम दिसणार, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला या वित्त विभागाच्या शासन निर्णयाच्या माध्यमातून दिसणार आहे. अशाच प्रकारचे विविध शासनाचे निर्णय, शालेय शिक्षण विभागाशी संबंधित महत्त्वाची परिपत्रके जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा. सोबतच वित्त विभागाच्या 18 ऑगस्ट 2026च्या या महत्त्वाच्या शासन निर्णयाला अनुसरून आपल्याला काय वाटते ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करा. आता आपण हा शासन निर्णय जाणून घेऊया. राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता. शासन असे आदेश देत आहे की दिनांक 1 जानेवारी 2026 पासून 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर 58% वरून 60% करण्यात यावा. सदर महागाई भत्ता वाढ 7 महिन्यांच्या अर्थात माहे जानेवारी 2026 ते जुलै 2026 या कालावधीतील थकबाकीसह माहे ऑगस्ट महिन्याच्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी. महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहेत त्याच प्रकारे यापुढे लागू राहतील. यावरील होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात त्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा. अनुदान प्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित प्रमुख लेखाशीर्षाखालील ज्या उपलेखाशीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो त्या उपलेखाशीर्षाखाली हा खर्ची टाकण्यात यावा. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून आपण तो संकेतांकाच्या साहाय्याने पाहू शकता. राज्यातल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह राज्य शासकीय कर्मचारी आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या संदर्भात हा एक महत्त्वाचा शासन निर्णय आहे. महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याच्या अनुषंगाने वित्त विभागाने महत्त्वाचा असा निर्णय घेतलेला आहे. सदर शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.